विधान परिषदेच्या निवडणुकीची ही रणधुमाळी सध्या आपण बघतोय आणि अगदी शेवटची 40 मिनिटं उरलेली आहेत। नाशिकमधला जर विचार केला तर नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा अद्यापही कुठलाच निर्णय झालेला नाहीये। ठाकरेंची शिवसेना निवडणुकीमधून माघारही घेऊ शकते। महाविकास आघाडी निवडणूक लढवणार आहे की नाही यावरती अद्यापही प्रश्नचिन्ह कायम आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र मिर्लेकर हे 3 वाजता पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। त्यामुळे ते नेमकं काय बोलतील या पत्रकार परिषदेमधून हे बघणं देखील महत्त्वाचं। आणि यानंतर आपण पुन्हा एकदा थेट पुण्यामध्ये जाऊयात। विक्रम काकडे हे सध्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। विक्रम काकडे यांना अचानकपणे धक्कातंत्रासारखी उमेदवारी देण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांचे निकटवर्तीय विक्रम काकडे मानले जातात। संजय काकडे यांचे ते पुत्र आहेत आणि त्या दोघांनी देखील आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला आहे। मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या घडामोडींचे अपडेट्स देत आहेत। मिकी, सध्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विक्रम काकडे पोहोचले आहेत, तिथली ही दृश्य दाखवतोय आपण। अर्ज भरण्यासाठी विक्रम काकडे या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। अगोदर जर आपण बघितलं तर दिलीप वळसे पाटील असतील, जय पवार असतील, ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि काही वेळापूर्वीच सुनील टिंगरेंनी देखील या ठिकाणीच त्यांचा उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे आणि आता काही शेवटचे काही मिनिटं राहिलेली आहेत, जवळपास अर्धा तास या ठिकाणी राहिलेला आहे आणि त्यात विक्रम काकडे यांनी काही वेळापूर्वीच त्यांच्या वडील जे आहेत संजय काकडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे, पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यानंतर त्यांना देखील या ठिकाणी उमेदवारीचा अर्ज एबी फॉर्म या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि ते भरण्यासाठी उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी ते पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी पोहोचलेले आहे। अक्षरशः राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये गोंधळ पाहायला मिळालेला आहे। कार्यकर्त्यांमध्ये काही नाराजगी सुद्धा पाहायला मिळालेली आहे। अजित दादा असले असते तर अशी वेळ आली नसती असं देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। मात्र जर आपण बघितलं तर शेवटच्या क्षणापर्यंत हा सगळा गोंधळ या ठिकाणी अजूनही कायम आहे, कारण 2 एबी फॉर्म या ठिकाणी आता देण्यात आलेले आहेत। सुनील टिंगरे हे जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष आहेत त्यांना देखील देण्यात आलंय, तर दुसरीकडे विक्रम काकडे यांना सुद्धा या ठिकाणी फॉर्म देण्यात आलेला आहे। हे दोन्ही भरतायत। अर्थातच फॉर्म परत घेण्याचे जे शेवटचा दिवस आहे त्यावेळी फॉर्म परत कोण घेतं, उमेदवारी अर्ज हे माघार कोण घेतं हे पाहणं त्यावेळी महत्वाचं असेल। मात्र आता जर आपण बघितलं तर सुनेत्रा पवार सातत्याने सकाळपासून बैठका घेत होते। पार्थ पवारांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात विक्रम काकडे आणि त्यानंतर अचानक त्यांचा प्रवेश होणं आणि त्यांनाच या ठिकाणी उमेदवारी दिली जाणं, उमेदवारीचा अर्ज ते या ठिकाणी भरण्यासाठी आलेले आहेत आणि पक्षातील जवळपास सगळेच आमदार या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। चेतन तुपे या ठिकाणी दिसत आहेत, इतर आमदार देखील, सुनील शेळके देखील या ठिकाणी दिसत आहेत। काही आमदार जे आहेत ते सुनील टिंगरेंच्या बाजूने आहेत। त्यांचं म्हणणं आहे की पक्षातील गेले अनेक वर्ष दादा असल्यापासून जेव्हा दादा होते तेव्हा यांनी पक्षाला ताकद देण्याचा, पक्षाला वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळावी। मात्र त्याचवेळी विक्रम काकडे अचानक एंट्री घेतात, कारण ते पार्थ पवारांचे निकटवर्तीय मानले जातात, ते त्यांचे जवळचे मित्र आहेत आणि त्यांना अचानक घेणं, त्यांचं पॉलिटिकली काय बॅकग्राऊंड आहे, ते पक्षाला वाढवण्यासाठी काय नक्की त्यांनी आतापर्यंत प्रयत्न केलेत किंवा पुढे ते करणार आहेत याच्या बाबतीत कुठलीही स्पष्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।